आजच्या शेतकऱ्यांसाठीच्या असलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या सुनीलजी इथे उपस्थित असलेले मीडियाचे संयोजक ओमजी, त्याचप्रमाणे सप्रेजी, किसान मोर्चाचे सुनीलजी गोपटे आणि सर्व पत्रकार बांधव आणि भगिनी, महाराष्ट्रामध्ये चण्याची खरेदी केंद्र सरकारने नाफेडच्या मार्फत आतापर्यंत केलेली आहे आणि केंद्र सरकारचं धोरणच आहे की 25% उत्पादनाची खरेदी केंद्र सरकार नाफेडच्या मार्फत किंवा FCIच्या मार्फत करते। आणि यावर्षीसुद्धा बाजारभाव जेव्हा चण्याचे 4200 रुपये होते त्यावेळेसपासून नोंदणी सुरू झाली आणि चण्याची खरेदीसुद्धा सुरू झाली आणि आतापर्यंत केंद्र सरकारने 7.76 लाख मेट्रिक टन म्हणजे साधारणतः 77 लाख क्विंटल चना खरेदी केलेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी उद्दिष्ट 6.89 लाख मेट्रिक टनाचं दिलेलं होतं, म्हणजे 68 लाख मेट्रिक क्विंटलचं दिलं होतं आणि ते पुन्हा वाढवून दिलं। आता FCI आणि नाफेडच्या माध्यमातून ही खरेदी आपल्या इथे झालेली आहे, परंतु परिस्थिती अशी आहे की यावेळेला चण्याचं उत्पादन जास्त झालं, बाजारभाव कमी आहे आणि MSP चण्याची साधारणतः 5300 रुपये आहे आणि त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे ती खरेदी होणं आवश्यक आहे आणि केंद्र सरकारने स्वतःचं कर्तव्य पूर्ण केलं आणि त्यामुळे आता फक्त 30-40 हजार शेतकरी शिल्लक आहे, म्हणजे ज्यांचा चना खरेदी करायचा आहे। तर यामध्ये राज्य सरकारने या शेतकऱ्यांची चण्याची खरेदी करावी ही मागणी करणारं पत्र मी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना लिहिलं आहे, कारण याला प्रेसिडेन्स आहे। म्हणजे तुरीचं जेव्हा 2017-18 मध्ये जेव्हा नाफेडने खरेदी थांबवली होती, कारण की नाफेडचं जे टार्गेट होतं ते पूर्ण केलं होतं 25%, परंतु लोकांची मागणी होती की तुरीची खरेदी पुन्हा झाली पाहिजे। त्यावेळेला ज्या ज्या शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना भावांतर योजना माननीय मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लागू केली होती आणि 1000 रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांना त्यावेळेला 2017-2018 मध्ये मिळाले होते। 2016-17 मध्ये तुरीचं बंपर क्रॉप आलं होतं, म्हणजे खूप उत्पादन झालं होतं आणि त्यावेळेला 40 लाख क्विंटल पहिल्या टप्प्यामध्ये नाफेडच्या मार्फत खरेदी केंद्र सरकारने केली होती। दुसऱ्या टप्प्यामध्ये 11 लाख क्विंटल पुन्हा केंद्र सरकारने खरेदी केली, परंतु नाफेडचा पूर्ण कोटा 25% संपल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस सरकारने 25.5 लाख क्विंटल तुरीची खरेदी स्वतः राज्य सरकारचे पैसे खर्च करून केली होती आणि त्यामुळं माझी मागणी करणं हे अतिशय योग्य आहे की केंद्र सरकारने आतापर्यंत 77 लाख क्विंटल चना खरेदी केलेला आहे, 25%चं टार्गेट पूर्ण केलं आहे। आम्ही तर पुन्हा केंद्र सरकारला निश्चितपणे विनंती करूच की दुसऱ्या राज्याचं जर कमी असेल तर ते इकडे वळवा, परंतु राज्य सरकार ढिम्मपणे याकडे पाहत आहे। सध्या विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये चण्याचे पोते लागलेले आहे, रजिस्ट्रेशन शेतकऱ्याचं झालेलं आहे। मागच्या वेळेला जसं देवेंद्रजी फडणवीसांनी 2016-17 मध्ये, 2017-18 मध्ये ज्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी पावलं उचलले होते, स्वतः 25 लाख क्विंटलची तुरीची खरेदी केली होती, तशी उद्धव ठाकरे सरकार का नाही करत हा सवाल आहे। आणि म्हणून उद्धवजींना, माननीय मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहिलेलं आहे की साधारणतः 40,000 शेतकरी सध्या शिल्लक आहेत आणि जास्तीत जास्त जरी धरलं
10 क्विंटल प्रति शेतकरी प्रति एकरी जरी धरलं तर फक्त 4 ते 5 लाख क्विंटल चण्याची खरेदी करायची आहे। आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी पत्रसुद्धा पाठवलं आहे, पण आपल्या माध्यमातून मी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा विनंती करतो आहे की विदर्भ मराठवाड्यातले हे शेतकरी आहे, या उर्वरित सर्व शेतकऱ्यांची चण्याची खरेदी महाराष्ट्र सरकारने करावी आणि शेतकऱ्यांना जसा केंद्र सरकारने लाभ दिलेला आहे किमान हमी भावाचा, तसा महाराष्ट्र सरकारने सुद्धा द्यावा। खरेदी करणं होत नसेल तर 1000 रुपये प्रति क्विंटलची भावांतर योजना जशी देवेंद्रजी फडणवीसांनी राबवली होती तशी राबवावी, ही माझी विनंती। निश्चितच, कारण नाफेडच्या माध्यमातून मार्केट इंटरव्हेन्शनमध्ये 25% उत्पादनाचं नाफेड खरेदी करते आणि ती पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये ती वाटल्या जातं। आणि आज धानाची संपूर्ण जगाला गरज आहे, म्हणजे गहू आणि धान याच्याबद्दल सगळीकडे एक्सपोर्टसुद्धा होतो आहे आणि त्यामुळं फक्त महाराष्ट्र सरकारने आपली यंत्रणा राबवावी। यांचं म्हणणं असं आहे की बारदाने उपलब्ध नाही, जागा उपलब्ध नाही, गोडाऊन्स उपलब्ध नाही आणि म्हणून धानाच्या संदर्भातही तेच पावलं की नाफेड जर खरेदी करायला तयार आहे तर राज्य सरकारने ते सहकार्य केलं पाहिजे। आणि नाफेडचं टार्गेट अचीव झाल्यानंतर, नाफेडचं उद्दिष्ट अचीव झाल्यानंतर जर धान शिल्लक राहत असेल तर निश्चितपणे राज्य सरकारने सुद्धा त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे, जसा देवेंद्रजी फडणवीस सातत्याने घेत होते। परंतु केंद्र आपलं कर्तव्य बजावत असताना शेतकऱ्यांसाठी दुर्दैवाने उद्धवजी ठाकरे सरकार थोडंसंही हालायला तयार नाही, आपलं कर्तव्य पार पाडायला तयार नाही, हे शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे। अतिशय चांगली गोष्ट आहे। प्रभू श्रीरामचंद्राचं ते दर्शन घेतात आहे। मी सुद्धा सिद्धिविनायकाला जाऊन आलो, त्यावेळेला प्रभू श्रीरामचंद्राची प्रार्थना केली की सीतामाईसारखीच सुनबाई आम्हाला मिळो, आदित्यजींचं लवकर शुभमंगल हो आणि सीतामाईसारखी सुनबाई मिळाली तर आमच्या, कारण माझ्या पोराच्या वयाचीच आहे। विदर्भातल्या मुली अतिशय चांगल्या असतात। जिजाऊ महासाहेब ह्या विदर्भातल्या होत्या आणि म्हणूनच जिजाऊ महासाहेब होत्या म्हणून छत्रपती शिवराय हे आपल्याला देवतेसारखे, देवासारखे आपल्याला मिळाले। आणि म्हणून खरं म्हणजे त्यांचा आजोळसुद्धा विदर्भातलंच आहे। अचलपूर परातवाड्याचं त्यांचं आजोळ होतं, म्हणजे तिथे राहत होते आणि त्यामुळं विदर्भातली जर असली तर फारच चांगलं राहील। म्हणजे प्रभू श्रीरामचंद्राच्या जवळ बाकीचं मागणं करता करता आदित्यजींनी ते मागितलं पाहिजे असं मला वाटतं। प्रभु श्री रामचंद्र जी का दर्शन आदित्य जी कर रहे हैं, ये बहुत खुशी की बात है। हर एक हिंदू के मन में निश्चय ही प्रभु श्री रामचंद्र जी का दर्शन करना एक कर्तव्य भी है और आनंद की एक उच्च हम बोल सकते हैं एक प्लेटू है। आदित्य जी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी इनका आभार भी व्यक्त कर रहे होंगे, भारतीय जनता पक्ष का भी आभार व्यक्त कर रहे होंगे, विश्व हिंदू परिषद का भी आभार व्यक्त उन्होंने करना चाहिए, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का भी आभार उन्होंने व्यक्त करना चाहिए, लाखों कार सेवकों का आभार व्यक्त करना चाहिए, जो शरयू नदी में कोठारी बंधु शहीद हुए उनका भी आभार व्यक्त करना चाहिए
कि 1947 से जो मांग थी वो प्रभु श्री राम चंद्र की जन्मभूमि के मंदिर की, वो आज पूरी हो गई और उसका निर्माण शुरू है। और उसकी वजह से सभी हिंदू एक अभिमानित महसूस करते हैं। वही अभिमानित मुझे लगता है आदित्य जी भी महसूस कर रहे होंगे। सुप्रीम कोर्ट का निर्णय लाने में भी भारतीय जनता पक्ष की सरकार यशस्वी रही, उसके भी आभार माननी चाहिए। और मुझे लगता है कि यह हिंदुत्व की एक अभिमान जो है, देखो 1925 को राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिन्होंने स्थापन किया सिर्फ हिंदुओं को जगाने के लिए, और आज ऐसा है कि कोई भी हिंदुत्व की परिभाषा बोले तो उसके ऊपर टीका टिप्पणी नहीं की जाती, उसका गर्व महसूस किया जाता है। सभी पक्ष हिंदुत्व की भाषा बोल रहे हैं, लेकिन 1925-1947 में हिंदुत्व की भाषा बोलने वाले को तिरस्कृत किया जाता था, बहिष्कृत किया जाता था। तो इसलिए ये हिंदुत्व का विजय ऐसा मैं समझता हूँ। कोई भी नेता के लिए अपशब्दों का इस्तेमाल नहीं करना चाहिए, वो केतकी चितळे हो या कांग्रेस का नेता हो या नाना पटोले जैसा व्यक्ति हो। और अब देखना है, मैं देखना चाहता हूँ कि केतकी चितळे रहे या वो भांबड़े नाम का लड़का वो रहे, उसके ऊपर पुलिस की कार्रवाई की जाती। और पंतप्रधान नरेंद्र जी मोदी इनके बारे में गलत शब्द इस्तेमाल करने वाले उस कांग्रेस के नेता के ऊपर मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे, गृह मंत्री दिलीप जी वळसे पाटिल कार्रवाई करते हैं क्या, वह देखना बहुत ज़रूरी है। यानी उन्होंने तो उसको इमीडिएट अरेस्ट करना चाहिए, वो कांग्रेस नेता को वैसे ही जैसा केतकी चितळे को अंदर डाला है वैसे ही उसको भी जेल में डालना चाहिए। नहीं डालते होंगे तब हम हमारे तरीके से उसका बंदोबस्त करेंगे। थैंक यू। राज्यसभेमध्ये चमत्कार दिसला आपल्याला, राज्यसभेमध्ये शेवटचा आता सध्या विधान परिषदेची 20 तारखेला निवडणूक होते आहे, 10 जागा 11 उमेदवार, चमत्कार दिसेल। त्याच्यासाठीच मी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेलो होतो आणि तिथून प्रसादाचा लाडू आणलाय चंद्रकांत दादा आणि देवेंद्र फडणवीसांसाठी, आणि त्याच्यामुळं प्रसादाचा लाडू आणल्यामुळं प्रसाद लाडसह सगळे उमेदवार विजयी होते। नाही ते काय करणार आहे ते मला माहीत नाही। मी सिद्धिविनायकाला जाऊन आलो, लाडू आणला। मी त्यावेळेला म्हटलं होतं की संजय पराभूत होणार, संजय पराभूत झाला, आता कोणीतरी भाऊ किंवा भाई पराभूत होणार। चल चालेल। हाँ राहुल गांधी को जिस तरह से वहाँ पे 3 सीट लगाए गए ईडी के साथ, अभी आपका कहना है कि यहाँ पे कांग्रेस पार्टी पूरे ऑल इंडिया लेवल पर गिरफ्तारी का वो करेगी। एक्चुअली ऐसा है कि कर नहीं तो डर काय को, कर नहीं तो डर नहीं रहना चाहिए। या राहुल गांधी जी ने ही बताया है, इसलिए मुझे लगता है कि कांग्रेस पार्टी ने कोई आंदोलन वगैरह करने की ज़रूरत नहीं है। ये तो नॉर्मल प्रोसेस है, इंक्वायरी तो ईडी रहे, सीबीआई रहे, इकोनॉमिक ऑफेंस विंग रहे, एसीबी रहे, सबकी करती है। जिसने कुछ किया नहीं है तो उसको डरना क्यों चाहिए, यही जुलैमध्ये राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होते आहे। संजय राऊत असं म्हणाले की राष्ट्रपती पाहिजे असतील तर झालं ना।
झाले. आता मला असं वाटतं की मी नाही विनंती की मी शेतकऱ्याच्या प्रश्नावर आजची पत्रकार परिषद घेतली आणि माझी विनंती ही आहे. एक मिनिट सांग. माझी विनंती ही आहे की आपण मी सांगितलेला निरोप कृपा करून आपल्या माध्यमाच्या द्वारे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पोहोचवा आणि चण्याची खरेदी राज्य सरकारच्या माध्यमातून व्हावी किंवा भावांतर योजना लागू करावी. विदर्भ मराठवाड्यातले शेतकरी आहे एवढी विनंती.